नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, तर कोणत्या राशींनी सावधान राहिले पाहिजे आणि कोणाला मोठ्या संधी मिळणार आहेत. करिअर, पैसा आणि नातेसंबंध आणि आरोग्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खाली 2026मध्ये 12 राशींनी कुठे सावधान राहिले पाहिजे आणि कुठल्या संधी येऊ शकतात तुमच्यासाठी, याचा संक्षिप्त पण उपयुक्त राशी आढावा मी घेतलेला आहे आणि या सामान्य ज्योतिषावर आधारित आहे. तर आज आपण पाहणार आहोत 12 राशींचं तुम्ही कुठे सावधान राहिलं पाहिजे, तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी येत आहेत. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष, सावधानता, उतावळेपणा, वाद आणि वाहन चालवताना काळजी घ्या. संधी तुमच्यासाठी कोणत्या येत आहेत, तर करिअरमध्ये नवीन जबाबदारी, नेतृत्वाची संधी मिळेल तुम्हाला. वृषभ राशी, सावधानता कुठे बाळगायची आहे आपल्याला, तर आर्थिक गुंतवणूक करताना तुम्ही विचारपूर्वक करा. संधी तुमच्यासाठी स्थिर उत्पन्न, तर मालमत्ता आणि बचतीत तुमच्या वाढ होणार आहे. 2026 हा काळ वृषभ राशीसाठी चांगल्या प्रकारचाच आहे. मिथुन, सावधानता आहे. गैरसमज, चुकीची कागदपत्रे, करार हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी तपासून पहा. गैरसमज करून घेऊ नका. आणि संधी आहेत तुमच्यासाठी संवाद, लेखन, मार्केटिंग, नवीन ओळखी. कर्क राशी, सावधानता बाळगायची आहे. भावनिक निर्णय, कुटुंबातील तणाव आणि संधी तुमच्यासाठी आहेत. घर, स्थावर मालमत्ता, कौटुंबिक स्थैर्य, म्हणजे तुमच्यासाठी यावर्षी घर घेण्याचीही संधी आहे आणि तुमची मालमत्ता आहे ती आता स्थिर होणार आहे. कौटुंबिक तुमचं स्थैर्य येणार आहे. तर सिंह राशीसाठी सावधानता आहे. अहंकार आणि वरिष्ठांशी मतभेद, तुम्ही शक्यतो मतभेद टाळा. संधी तुमच्यासाठी आहेत. प्रसिद्धी आणि सृजनशील काम, पदोन्नती, तर तुम्हाला प्रसिद्धी सिंह राशी यावर्षी मिळणार आहे. पण अहंकार हा टाळला पाहिजे, ही सावधानता महत्त्वाची आहे. कन्या राशी, सावधानता म्हणजे आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि अतिताण घेता. संधी तुमच्यासाठी आहेत. नोकरीत तुमच्या सुधारणा किंवा तुमच्या कौशल्यामध्ये वृद्धी होणार आहे. तुला राशी, सावधानता घ्यायची आहे. नातेसंबंधातील संभ्रम, निर्णयात विलंब. तुला राशी प्रत्येक गोष्ट विचारक्षम, कोणताही निर्णय घेताना विलंब करतात. म्हणजेच काय, तर हे खूप संभ्रमात असतात, मी हे करू की नको करू. त्यामुळे संधी तुमच्यासाठी येत आहेत. भागीदारी, विवाह आणि व्यावसायिक करार, तुम्ही निर्णय घेण्यासाठी खूप कालावधी घेता, पण तो निर्णय योग्यच असतो. बऱ्याच वेळा चुकतो देखील, पण बऱ्याच वेळा योग्यही असतो. वृश्चिक राशी, सावधान, गोपनीय गोष्टी उघड होणे, कायदेशीर बाबी. संधी, संशोधन, गुंतवणूक आणि मानसिक बळवामध्ये तुमच्या वाढ होणार आहे. गोपनीय गोष्टी उघड होणे, कायदेशीर बाबी, म्हणजेच गोपनीयता असलेल्या काही गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत. धनुराशी पाहूया. धनुराशी, सावधानता कुठे बाळगायची. अति आशावाद, खर्चावर नियंत्रण ठेवा. अति आशावाद म्हणजे काय, तुम्ही जास्त प्रत्येक गोष्टीतून आशा करता, हे होईल ते होईल, तर खर्चावर नियंत्रण ठेवा. संधी आहेत तुमच्यासाठी. शिक्षण, परदेश, प्रवास, नवीन दृष्टिकोन. मकर राशीसाठी सावधानता बाळगायची आहे. कामाचा ताण फार घ्यायचा नाही, तर तुम्ही तिथे ताण न घेता काम योग्य प्रकारे करा, म्हणजे कामाचा ताण निर्माण होणार नाही. आणि आरोग्याकडे लक्ष द्या. संधी तुमच्या करिअरमध्ये स्थिर प्रगती आणि अधिकारात वाढ होणार आहे. कुंभ राशी, सावधानता कुठे बाळगायची आहे, तर मित्रांमधील मतभेद, अवास्तव योजना आणि संधी मिळणार आहेत. तंत्रज्ञान, स्टार्टअप, सामाजिक काम. आणि मीन राशीने सावधानता कुठे बाळगायची आहे 2026मध्ये, तर फसवणूक, वास्तवापासून दूर जाणे. आणि संधी तुम्हाला मिळणार आहे. कला, अध्यात्म, उपचार व सृजनशीलता. मित्रांनो, तुम्हाला हा 2026चा राशी भविष्याचा व्हिडिओ कसा वाटला, उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ज्योतिषविषयक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.